नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 7 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 10 जानेवारी शुक्रवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, दुर्धर आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया या महागड्या उपचारांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना गरिबांना संजीवनी आहे। या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी। अवयव प्रत्यारोपण सारख्या महागड्या शस्त्रक्रिया व उपचारांकरिता महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आरोग्य विभागाच्या अन्य योजनांची सांगड घालून संपूर्ण उपचार मोफत करण्यासाठी धोरण तयार करावे, असे निर्देश आज सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, गेल्या वर्षीच्या पीक विम्यापासून वंचित असलेल्या पात्र अपात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा मिळावा या मागणीसाठी सोमवारी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी संवाद साधत तातडीने शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची मागणी केली। यावर त्यांनी निर्णय घेण्याचे आश्वासन दिले। पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी तुपकर यांनी यापूर्वीही आक्रमक आंदोलने केली। गेल्या महिन्यातच त्यांनी याच कार्यालयात धडक दिली। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, वाहनांवरील नंबर प्लेटमध्ये छेडछाड बनावट नंबर प्लेट प्रकारांना आळा घालण्यासाठी आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे। त्यांच्या गाडीला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट म्हणजेच HSRP नंबर प्लेट नसेल त्यांना 31 मार्च नंतर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, असे पत्रक महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने काढले आहे। त्यामुळे लवकरात लवकर HSRP नंबर प्लेट लावून घेण्यात यावी। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मुंबईमध्ये 10 जानेवारीपासून शाळेतील कर्मचाऱ्यांना बाल सुरक्षेच्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल। बाल सुरक्षा आणि हक्कांचे तज्ज्ञ सत्रांचे आयोजन करणार आहेत। प्रत्येक सत्र 3 ते 4 तासाचे असतील। या सत्रात लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण अधिनियम, प्रभावित विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य सहाय्य आणि सुरक्षा समित्यांच्या अंमलबजावणीसाठी यासारख्या विषयांचा समावेश केला जाईल। महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगने नुकतीच मुंबईच्या शिक्षण उपनिदेशक कार्यालयासोबत बाल रक्षक मोहीम सुरू केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्यातील सर्व वाहन धारकांसाठी एक मोठी बातमी आहे। राज्यातील सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे। येत्या 1 एप्रिलपासून हा नियम लागू होणार आहे। त्यामुळे येत्या 1 एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे। या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे। यासह शासनाच्या प्रचलित सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण 2014 मध्ये सुधारणा केली जाणार आहे। फास्टॅग संदर्भात शासन निर्णय फडणवीस सरकार जारी करेल। त्यात सर्व 4 चाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य असेलच, पण दुचाकी आणि 3 चाकी वाहनांसंदर्भात या GR मध्ये काही निर्णय असेल का, हेही लवकर कळणार आहे।